अधिकारी झाले, एक सालगड्याचा मुलगा IPS अधिकारी झाला, त्याबद्दल काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया तर असे सगळेजण खुश आहेत. सगळ्यांना खूप आनंद झालाय की आपण कोणत्या तरी एक गरीब परिस्थितीमधून एक क्लास 1 अधिकारी झालोत म्हणून. तर सगळ्यांना खूप आनंद झालाय. एकंदरीत हे सगळ्या यशामागे कोण होतं? या यशामध्ये कोणी एक असं पर्टिक्युलर कोणी एक असं नव्हतं, सगळेच होते. आई वडील होते, भाऊ होते, बहीण होते, गावातले लोक होते, शेजारी सगळे होते. तर आणि सिनियर्स होते ज्यांनी मला कंटिन्युअस गायडन्स केलं की असा अभ्यास करायचा आहे. एक NGO आहे हमदर्द स्टडी सर्कल म्हणून दिल्ली येथे, त्यांचाही खूप हेल्प झाली. तिथं राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि एक अभ्यासासाठी एक एन्व्हायरमेंट भेटलं मला. आणि शेवटी परिवार. एकंदरीत कुठेतरी वडील सालगडी होते, वडिलांचे कष्ट होते. आज काय वाटतं? आज एवढं मोठं यश संपादन केलं, याच्याबद्दल काय वाटतं? असं वाटतं की त्यांच्या कष्टाचे काहीतरी चीज झाले. शेवटी जी जिद्द होती ती पूर्ण झाली आहे. आणि आई वडिलांना तर आनंद आहे, गावातल्या सगळ्या लोकांनाही आनंद आहे, परिवारालाही खूप खुशी आहे की आपल्या परिवाराचा कोणीतरी इतका वरती गेलंय त्यासाठी. बाकी अजून कोणती शिक्षण घेतली? मी 2021 पासून प्रिपरेशन सुरू केली. सुरुवातीला मामा मामींनी पैसे दिले. त्याच्यानंतर मी 2023 ला स्कॉलरशिप घेतली. त्याआधी माझे मोठे बंधू रामदास रोजेकर यांनी मला फायनान्शियल असिस्टन्स केला, म्हणजे मदत केली. त्यानंतर मला कधी पैशाची अडचण आली नाही. 23 ला मी बार्टीची एक्झाम क्लिअर केली. त्या थ्रू मला दिल्लीसाठी स्कॉलरशिप भेटले. नंतर मी दिल्ली येथे NGO आहे हमदर्द स्टडी सर्कल, तिथे गेलो. तिथेही कमी खर्चात माझं राहणीमान झालं. आणि सगळ्या गोष्टी होत्या की जे सिनियर्स होते ते पास होत गेले, त्यांचं मार्गदर्शन लाभत गेलं. आणि एकंदरीत असं होतं की प्रवास असा होता की आई वडील काम करत होते, असं वाटत होतं कधीतरी त्यांचं काम करणं बंद झालं पाहिजे दुसऱ्या देशात वगैरे, आणि आपण हे करायचंच आहे, आणि ते शेवटी पूर्ण झालं.